रामकृष्णाची श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आज भक्त शिरोमणी, संत शिरोमणी, देवाचे लाडके भक्त, देवाचे जिवलग, पांडुरंगाचे जिवलग, पांडुरंगाचे सखे, पांडुरंगाच्या अत्यंत निकटवर्ती असलेले भक्त, वारकरी संप्रदायाचे महान संत, क्रांतिकारक संत म्हटलं तरी चालेल असे श्री संत नामदेवराय यांची आज पुण्यतिथी आहे. आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं नामदेवरायांच्या चरणी आपण शतकोटी नमन करून चिंतनाला सुरुवात करूया. खरं म्हणजे आज काय मला असं वाटतं, इथून पुढचे काही दिवस संत चरित्रावर आपण चिंतन केलं पाहिजे. आता 2-3 दिवस, आज नामदेवरायांची पुण्यतिथी आहे, उद्या सावतोबांची पुण्यतिथी आहे, नंतर आपला श्रावण महिना सुरू होतो. माझा असा मानस आहे की या श्रावण महिन्यामध्ये आजपासूनच, श्रावण सुरू होण्या अगोदरपासूनच संतांच्या चरित्रावर आपण बोलावं. कारण एक सांगू का तुम्हाला, संतांचं चरित्र वाचलं पाहिजे, संतांचं चरित्र कथन केलं पाहिजे, संतांचं चरित्र गायलं पाहिजे. महाराज, वर्णनीय काय आहे, कशाचं वर्णन करावं, तर देव आणि संताशिवाय दुसरं कशाचंही वर्णन करू नये असं आपल्याला संत महात्म्यांनी सांगितलं, शास्त्रानेही सांगितलं. चिंतन करायचंच असेल, चरित्र अभ्यासायचंच असेल, चरित्राचा उच्चार करायचाच असेल, तर तो फक्त आणि फक्त संतांचा केला गेला पाहिजे. महाराज, संतांच्या चरित्राचा विचार करत असताना एक अनुभवी चरित्र म्हणता येईल, दुसरं लीला चरित्र म्हणता. संत महात्म्यांच्या ज्या लीला आहे महाराज, त्या लीलेचं सुद्धा वर्णन करावं, चमत्कारांचं वर्णन करावं. पण चमत्कारापेक्षाही संतांच्या जीवनातले, संतांना आलेले अनुभव, याचं चिंतन मात्र आपण नक्की केलं पाहिजे. सर्वसामान्यपणे जर लक्षात घेतलं तर संतांचा महिमा वर्णन केला पाहिजे, संतांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. एक सांगू तुम्हाला, संतांचं चरित्र असते आणि तुमचं आमचं चारित्र्य असते. आपण चारित्र्य संपन्न बनण्याचा प्रयत्न करण्यासाठी आपल्याला संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे महाराज. आणि वर्णन सुद्धा करायचं तर ते संतांचंच चरित्र वर्णन करायचं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, वानावे. संतांचं चरित्र काय करावं महाराज? वानावे, ऐकावे, वानावे, गावे. संतांच्या चरित्राचा आपण उच्चार केला पाहिजे. संत शिरोमणी, भक्त शिरोमणी नामदेवरायांचं चरित्र एवढं अफाट आहे महाराज, ते माझ्यासारख्यांनी काय वर्णन करावं. नामदेवराय या वारकरी संप्रदायाच्या आद्य संतांपैकी नामदेवराय आहेत. माऊली ज्ञानोबारायांपेक्षाही 20 वर्षानं मोठे नामदेवराय आहेत. नामदेवरायांच्या समकालीन संतांचा विचार केला तर भागवत धर्मामध्ये, वारकरी धर्मामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये जी सर्व सांप्रदायिक संत मंडळी आहेत महाराज, त्यात निवृत्तीनाथ महाराज आहेत, माऊली ज्ञानोबाराय आहे, सोपान काका आहेत, मुक्ताबाई आहेत, सावता महाराज आहेत, गोरोबा काका आहेत, रोहिदास महाराज आहेत, संत सेनानामी महाराज आहे. हे सर्वांचे समकालीन असणारे संत म्हणजे नामदेव महाराज. आता नामदेव महाराजांच्या चरित्राचं वर्णन करायचं, उच्चार करायचा, सांगायचं, कथन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं आणि सुरुवात कुठून करायची, कुठून सुरुवात करायची? नामदेवराय जिथे जन्माला आले तिथून सुरुवात करू का? हे सामान्य चरित्र होते महाराज. जन्म सांगावा, महाराजांचं लग्न सांगावं, पण यांच्या सामान्यातूनही असामान्यत्व आपल्याला दिसून येतं. नामदेवरायांचा जन्म कुठे झाला? तर नामदेवरायांचा जन्म नरसी नामदेव या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव या ठिकाणी झाला, असं काहींचं मत आहे. तर काहींच्या मते
नामदेवरायांचा जन्म पंढरपूरला झाला. आहेत मतमतांतरे आहेत. नामदेवरायांच्या चरित्राबाबतीत बरेचसे मतमतांतरे आहेत. असू द्या, आपल्याला काही फरक पडत नाही. नामदेवरायांचा जन्म नरसी नामदेवाला हो की नामदेवरायांचा जन्म पंढरपूरला हो, पण नामदेवरायांच्या जन्मानंतरचं कार्य ज्या वेळेला तुमच्या आमच्या डोळ्यासमोर येते महाराज, तेव्हा ज्यांच्या जन्माने विश्वामध्ये हे क्रांती आणण्याचं, भक्ती क्रांती, प्रेम क्रांती, भावाची क्रांती, नामाची क्रांती ज्यांनी आणली, त्यांचं जीवन बघितलं, त्यांचं चरित्र बघितलं की मग या गोष्टीच्या वादात पडायची आपली इच्छा होत नाही की त्यांचा जन्म कुठे झाला. एक सांगू तुम्हाला, या अशा महात्म्यांचा जन्म होतो कुठे महाराज? अहो, जिथे जन्म झाला ते कुळही पवित्र, तो देशही पवित्र. आपल्याला माहिती आहे ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती, नाही का? ते कुळही पवित्र आहे, तो देशही पवित्र आहे. आणि मग नामदेवराया भारत देशामधल्या, महाराष्ट्रातल्या पंढरपुरात जन्माला आले की नरसी नामदेवला जन्माला आले, कुठेही येऊ द्या, नामदेवरायांच्या जन्माने ही भूमीच पुण्य झाली, नाही का? कुळ पवित्र काय सांगू कुळाच्या बाबतीत महाराज. नामदेवरायांचे 7वे पूर्वज यदू महाराज, यदुशेठ, ते सुद्धा भागवत भक्त होते असं सांगतात. आणि वडिलांच्या बाबतीत तर आपल्याला माहित आहे, नामदेवरायांचे वडील दामाशेठी, आई गोनाई, नाही का? दामाशेठी आणि गोनाईंच्या पोटी नामदेवराय आले, उशिरा आले. दामाशेठी आणि आपल्या गोनाई आईसाहेबांना वाटलं की आपल्या पोटी पुत्राने जन्म घ्यावा. बरेच दिवस पुत्र प्राप्ती झाली नाही. पहिली मुलगी झाली, आवाबाई त्यांचं नाव, म्हणजे नामदेवरायांच्या मोठ्या बहिणीचं नाव आवाबाई. आणि मग नामदेवरायाला जन्माला यायला वेळ लागला. नामदेवराय मग दामाशेठीने देवाकडे प्रार्थना केली. ते पण निश्चिम भक्त होते विठ्ठलाचे. कोण? दामाशेठी, नामदेवरायांचे वडील. देवाला प्रार्थना केली, देवा मला पुत्र संतान दे. आता दामाशेठी विठ्ठलाचे भक्त असल्यामुळे महाराज, विठ्ठलाला असं वाटलं आता या दामाशेठीच्या पोटी कोणाला पाठवू जन्माला, कोणाला पाठवू. असं मी काही ठिकाणी वाचलंय की दामाशेठी हे सुद्धा उग्रसेनाचे अवतार होते म्हणतात महाराज. मग कुणाला पाठवायचं यांच्या पोटी जन्माला? वर मीटिंग झाली आणि मीटिंग मध्ये असं ठरलं की जन्माला कोणाला पाठवायचं. म्हणे मग उद्धवाला सांगितलं भगवंताने, उद्धवा तुम्ही या नामदेव म्हणून जन्माला. आता हे बघा, जन्माच्या बाबतीत सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. कोणी म्हणतात नामदेवरायांचा जन्म योनीज आहे, कोणी म्हणतात अयोनीज आहे. काही इतिहासकार असं सांगतात की नामदेवरायांचा जन्म शिंपल्यामधून झाला. चंद्रभागेत आलेल्या शिंपल्यामधून नामदेवरायांचा जन्म झाला, भगीरथीमधून जन्म झाला. काहींच्या मते नामदेवराय पोटी आले नामदेव असाही उल्लेख आहे. काही का असेना, पण एक गोष्ट सांगतो, नामदेवराय हे उद्धवांचे अवतार आहे. त्याहीपेक्षा पुढे जाऊन सांगू का, नामदेवराय 4ही युगामध्ये देवाचे भक्त होते. कृत युगामध्ये नामदेवराय भक्त प्रल्हाद म्हणून जन्माला आले. त्रेता युगामध्ये नामदेवराय अंगद म्हणून जन्माला आले. द्वापार युगामध्ये नामदेवराय उद्धव म्हणून जन्माला आले. आणि तेच उद्धव कलियुगामध्ये पंढरपूरला विठ्ठलाची भक्ती करण्यासाठी नामदेव म्हणून जन्माला आले. याचं प्रमाण कुठे आहे का? आहे ना, आपल्याला अभंग माहिती आहे. चौयुगीचा नामा उभा कीर्तनी, चौयुगीचा नामा उभा कीर्तनी, पाठीमागे जनी, पाठीमागे जनी उभे आहे. आणि नामदेवराय 4ही युगामध्ये देवाचे भक्त होते महाराज. तेव्हा 4ही युगामध्ये नामदेवराय होते. म्हणजे कधी अंगद म्हणून होते, कधी उद्धव म्हणून होते, कधी भक्त प्रल्हाद म्हणून होते. आणि कलियुगामध्ये नामदेवराय नामदेवाचं रूप घेऊन दामाशेठी आणि गोनाईच्या पोटी जन्माला आले.
मी सांगितलं योनिज आणि अयोनिज असे दोन प्रकार सांगितले आहेत, कुठलाही असू द्या. पण दामाशेठीनी नवसती केला असं एका अभंगामध्ये आलाय बघा. लो लो लागला आंबेचा विठाबाई माऊलीचा लो लो लागला, आहे ना अभंग. आधी ठाणे पंढरपूर नांदे कानाही सुंदर लो लो लागला, म्हणताय की नाही. लो लो लागला आंबेचा विठाबाई आनंदीचा. आधी ठाण पंढरपूर आहे, म्हणजे पंढरपूरला जन्म झाला असं या अभंगावरून दिसते. गोनाई मातेने पांडुरंगाला नवस केला, गोनाईने नवस केला, देवा पुत्र देई मला लो लो लागला, आंबेचा विठाबाई आनंदीचा लो लो लागला. दामाशेठी हर्षला दासी जनीस आनंद झाला लो लो लागला. जनाबाईचा अभंग आहे ना. जनाबाई म्हणतात दामाशेठी हरुषला नामदेवराय जन्माला आले महाराज, कारण गोनाई नवस केला ना, नवस केला म्हणून त्या ठिकाणी हर्ष झाला, जन्माला आले. नामदेवरांचं बारस झालं त्यावेळेला विठ्ठल परमात्मा बारशाला आलेत असं सांगतात. नामदेव पुत्र झाला विठो बारशाशी आला, विठो बारशाशी आला, विठो बारशाशी आला. आणि मग जनाबाई म्हणतात, जनी म्हणे पांडुरंग काय नाव काय देऊ सांगा. काय नाव ठेवायचं देवाचं? अरे जे जन्माला आल्या आल्या ज्यांच्या जिभेवरती फक्त आणि फक्त विठ्ठलाचं नाव होतं, त्यांच्या जवळ गेला तर विठ्ठल 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 असं नाव यायचं महाराज. जन्मता ज्यांनी नाम नाम फक्त आणि फक्त नामच केलं, त्यांचं नाव नामाशिवाय दुसरं ठेवायचं काय म्हणून नामदेव नाव ठेवलंय. अशा नामदेवरायांचा जन्माचा इतिहास आहे. चिंतन मोठं आहे, चरित्र मोठं आहे. नामदेवरायांचा जन्म झाला, दामाशेठी गोनाबाईला आनंद झाला ना. दामाशेठी गोनाशेठी तर छान चालू होतं महाराज. शिंपी जातीत जन्माला आले नामदेवराय, शिंपी होते. कपडे शिवून देण्याचं काम दामाशेठीचं मोठं होतं महाराज. आपला व्यवसाय सांभाळून भगवत भक्ती करायची. आता नामदेवराय जन्माला आले, घरात आनंद आहे. नामदेवराय वयाने वाढत गेले, 4, 5, 6 वर्षाचे नामदेवराय झाले असावेत. दामाशेठी मात्र विठ्ठलाचे निश्चिम भक्त होते महाराज. रोज दामाशेठी नैवेद्य घेऊन जायचे. कोणाला? विठ्ठलाला. आणि एक दिवस असा आला की दामाशेठीला कुठेतरी बाजाराला जावं लागलं. दामाशेठी बाजाराला गेले आणि जाताना गोनाईला सांगून गेले, गोनाई अगं आज देवाला नैवेद्य नाम्याच्या हाती पाठव. गोनाबाई बोला ठीक आहे ठीक आहे, काही हरकत नाही, नामा जाईल नैवेद्य घेऊन. नामदेवरायाला सांगितलं. नामदेवराय नैवेद्य घेऊन देवाकडे गेले, विठ्ठलाच्या समोर गेले, नैवेद्य ठेवला महाराज. 5 मिनिट झाले देव जेवत नाही, 10 मिनिट झाले देव जेवत नाही. नामदेवराय म्हणतो, देवा काय झालं रे, भूक नाही का? रोज जेवतो, माझे बाबा इथे नैवेद्य आणतात, रोज जेवतो, आज काय झालं तुला? मी आलो म्हणून नैवेद्य खात नाही का? तुला खावा लागेल नैवेद्य. आता रे दगडाची मूर्ती महाराज, पाषाणाची मूर्ती कसं खायलो? पण या नामदेवरायांचा महाराज भोळा भाव, नामदेवरायाची भक्ती मोठी हो. तुम्हाला सांगितलं ना, उद्धव होते पूर्वजन्मातले. नामदेवराय म्हणतात, देवा तुला जेवावंच लागेल. आता जर तू जेवला नाही ना तर माझं डोकं तुझ्या पायावर फुडील. आणि डोकं आपटायला सुरुवात केली तेवढ्यात देव घाबरला, मला थरथर कापायला लागली मूर्ती. आणि चतुर्भुज रूप घेऊन नामदेवरायाच्या समोर उभी राहिली आणि विटेवरून खाली येऊन जेवायला लागली महाराज. निळोबराय वर्णन करतात ना, हो, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा नवे हा सामान्य महिमा संतांचा, नवे हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा. हातीचा नैवेद्य मूर्तीने जेवला, दगडाच्या मूर्तीने जेवले महाराज. नामदेवराय घरी ते ताट घेऊन आले. गोनाने त्याला, नाम्या आणि इकडे नैवेद्य. म्हणे घे आई. अरे ताट खाली आहे, तुला काही लाज वगैरे वाटते की नाही रे? घरी येऊन मला मागायचं होतं, घरी येऊन तुला नैवेद्य, मंदिरातच खाल्लं का? आणि एवढा नैवेद्य तू खाल्ला?
का वाटला कोणाला? अगं म्हणे आई मी कशाला खाऊ, तो देवाचा नैवेद्य होता, देवानी खाल्ला. शिकवतोस का मला? अरे गेल्या 12 वर्षापासून तुझे वडील नैवेद्य नेतात. तुझे वडीलच काय, अरे सर्व जग त्याला नैवेद्य दाखवते, घरी दाखवते, मंदिरात दाखवते, पण ते नैवेद्य वापस घेऊन येण्याची प्रथा आहे ना. तो कुठं खात असतो का? खोटा बोलतोस, लबाड आहेस. नामदेवराय म्हणतात आई मी लबाड नाही ग, खरंच देव जेवला, खरंच जेवला. तो जेवत नव्हता, मी रागावलो त्यावेळेस जेवला. तरी कोणाला विश्वास बसेना. असं कसं होईल? दगडाची मूर्ती जेवणार कशी? शेवटी दामाशेट्टी आले, नामदेवरायांचे वडील आले आणि हा प्रकार सांगितला. दामाशेट्टी म्हणतात असं कसं काय शक्य आहे? मी एवढे वर्ष देवाला नैवेद्य नव्हतो, देव जेवत नाही, आज कसा देव जेवला? दामाशेट्टी म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा नैवेद्य नामदेवांना सांगितलं, नामदेवा तुम्हीच नाही नैवेद्य, तुमच्या हातचा देव जेवतो ना. आणि चोरून त्या ठिकाणी दूर राहून नामदेवरायांचे वडील दामाशेट्टी बघतात. नामदेवरायांनी पुन्हा नैवेद्य दाखवला, पुन्हा देवाचं ढोंग तसं न जेवायला यायचं. नामदेवरायांनी पुन्हा सांगितलं देवा डोकं फोडील, जेवावं लागेल. आणि मग देव स्वतः जेवले. इकडे मात्र दामाशेट्टी बघून त्या नामशेट्टीला हर्षही झाला आणि आकांड तांडव रडायला लागले. देवा अरे मी 12 वर्षापासून नैवेद्य आणतो आणि तुला मी उपाशी ठेवलं रे, पण तू नामदेवाच्या हातचं जेवला. नामदेव माझा धन्य आहे, देवा मी तुला उपाशी मारलं. रडायला लागले. देवानी दामाशेट्टीला बोलावलं, नामदेवाला बोलावलं. हे बघा बाहेर सांगू नका कोणाला. का सांगू नका? हे काय लपायची गोष्ट आहे का? सांगू नका, कारण लोक मला जेवा म्हणतील आणि या लबाडांच्या हातचं मला जेवायचं नाही. कारण हे लोकांच्या माना मोडून स्वतः जेवण करतात आणि त्यांना मिळावं म्हणून मला जेवायला देतात. अशा लबाडांच्या हातचं मला जेवायचं नाही. सर्वीकडे बोंब करू नका, मी जेवलो जेवलो. नामदेवराय म्हणतात देवा अरे आम्ही कोण बोंब करणार आहे? तुझी कीर्ती चराचरी पसरलेली आहे आणि ते पसरणार. असं द्या. विषय असा आहे महाराज, नामदेवरायांचं प्रेम भक्ती भाव बघून देवाला जेवावं लागलं. एवढे अधिकाराचे नामदेवराय. नामदेवरायांचं मोठं चरित्र आहे महाराज, तुम्हाला सांगतो. नामदेवरायांची वृत्ती मुळातच विरक्ती, कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही. आणि नंतर या प्रकारानंतर नामदेवराय फक्त आणि फक्त देवाशिवाय दुसरा विषयच करायचे नाही महाराज. दामाशेट्टीच्या घरी मोठं कुटुंब. मग नामदेवरायांचं लग्न करायचं ठरलं. नामदेवांचं लग्न हे स्वतंत्र प्रकरण आहे महाराज, मोठं प्रकरण आहे. आपल्याला आजच्या दिवशी ते इथे आपल्याला वेळ नाही ते नामदेवरायांचं प्रकरण बघायचं. आपण पुन्हा कधी चर्चा करू, त्यावर चिंतन करू, नाही असं नाही. पण नामदेवरायांचं लग्न झालं. राजेई सोबत लग्न झालं. नामदेवराय संसारात आले. दामूशेट्टीला आनंद झाला की आता नामदेवराय गृहस्थ आश्रमी झाले, थोडस धंद्या पाण्याकडे लक्ष देतील. पण कसलं महाराज, मुळातच जीवन विरक्ती जीवन, पांडुरंगाशिवाय दुसरं काही विषय नाही. आणि मग संसारात जरी असले तरी अलिप्त कमळ जळी जैसे, सत्यवान करी संसार सकळ, अलिप्त कमळ जळी जैसे, नाही का? संसार केला नामदेवरायांनी, पण तो संसारासाठी संसार केला का परमार्थासाठी संसार केला? हो, नामदेवरायांनी संसार केला, घरच्यांच्या सांगण्याने संसार केला असेल, पण मन मात्र नुसतं आणि नुसतं पांडुरंगी मन रंगले असं होतं. आणि म्हणून पांडुरंगाशिवाय दुसरा विषय नाही महाराज, विठ्ठलाशिवाय दुसरा विषय नाही. नामदेवरायांना 4 मुलं झालीत. नामदेवरायांचं कुटुंब किती मोठं होतं माहिती आहे ना तुम्हाला? नामदेवरायांचं कुटुंब 14 जणांचं होतं आणि एक 15वी दासी जनी, 15 जण राहायचे घरात. लग्न झालं, नामदेवरायांनी काहीतरी काम धंदा केला पाहिजे. एवढ्या मोठ्या संसाराचा भार कोणी सांभाळायचा? म्हणून दामाशेट्टी गोणाबाई म्हणायला लागले, देवाशिवाय भांडले तर ते पण प्रकरण आहे. देवा अरे नाम्याला समजाव, थोडं संसाराकडे लक्ष दे म्हणून. पण नामदेवराय मात्र देवाशिवाय दुसरा विषय नाही महाराज. आणि सांगू तुम्हाला, 15 जण आपला विषय चालला होता. नामदेवरायाचा परिवार किती मोठा? 15 लोकांचा परिवार. कोण 15 लोक? हे बघा,
मोजा. दामाशेटी, गोणाबाई म्हणजे नामदेवरायांच्या आई आणि वडील झाले. नामदेवरायाची एक बहीण आवाबाई, त्यानंतर नामदेवरायाची पत्नी राजाई. नामदेवरायाचे 4 पुत्र आहेत महाराज. 4 पुत्र नामदेवरायाचे. नारा, विठा, गोंदा आणि महादा असे 4 मुलं नामदेवरायाचे. आणि 4 सुना. किती झाले? 4 मुलं 4 सुना झाले 8. आई वडील 2, 10. नामदेवराय स्वतः 1, 11. नामदेवरायाची पत्नी 12 आणि नामदेवरायाची बहीण 13 आणि नामदेवरायाला एक मुलगी होती लिंबाई नावाची. असे झाले 14. आणि 15वी होती दासीजनी, जी जनाबाई पंढरपूरच्या मंदिरामध्ये परभणी गंगाखेडवरून आली आणि पंढरपूरच्या देवाला मंदिराला सोडून जात नाही म्हटलं. नामदेवरायाला त्या ठिकाणी मिळाली. नामदेवरायाने घरी नेलं आणि तिथं दासी म्हणून शेवटपर्यंत तिने नामदेवरायाची सेवा केली. असे 15 मेंबर आहे. एका अभंगामध्ये असं वर्णन आलं, या सर्वांच्या नावाचं वर्णन आलं, तो अभंग आपल्यासमोर सांगतो. 15 जणांची लिस्ट कशी आहे, 15 जणांची यादी कशी आहे. गोनाई राजाई दोघी सासू सुना. गोनाई राजाई दोघी सासू सुना. दामा नामा जाना बाप लेख. म्हणजे दामा आणि नामा हे झाले बापलेख. गोनाई राजाई सासू सुना आणि नंतर नारा, विठा, गोंदा, महादा 4 पुत्र. 4 पुत्र. नारा, विठा, गोंदा, महादा 4 पुत्र. जन्मले पवित्र त्याचे वंशी. आणि नंतर लाडाई, गोडाई, एसाई, साखराई या 4 सुना महाराज. आणि लाडाई, गोळाई, एसाई, साखराई 4 सुना पायी नामयाच. नंतर लिंबाई ती लेकी, आऊबाई बहीण. सांगितलं ना मी, लिंबाई लेक आहे आणि आऊबाई बहीण आहे. आणि नंतर शेवटचं 15वं कोण? वेडीपिशी दासी त्याची जनी. वेडीपिशी त्याची दासी जनी. असं 15 जणांचा परिवार महाराज. 15 जणांच्या परिवाराला खायला प्यायला किती लागेल महाराज? कोणी सांभाळ करायचा यांचा? म्हणून दामू शेट्टी आणि गोनाई म्हणायला लागले, दामा शेट्टी आणि गोनाई, नामा लक्ष घाल रे संसारामध्ये, कसं करशील तू? पण नामदेवराय म्हणतात, आई अहो मी या संसारासाठी जन्मच घेतला नाही, मी फक्त पांडुरंगासाठी जन्म घेतला. अरे मग मरायचं का आपण सर्वांनी? तू पण मरशील का? अरे आई काय मरशील काय? माझा देह गेला तरी बेत देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भाव, पांडुरंगी दृढ भाव. पांडुरंगाच्या प्रती आमचा एवढा दृढ भाव आहे, आमचा देह गेला तरी चालेल. मी जसं सांगितलं, नामदेवरायांचं चरित्र मोठं आहे महाराज. परिसा भागवतांची कथा आहे, नंतर औंढा नागनाथ मध्ये मंदिर फिरवलं ती कथा आहे, भरपूर कथा आहे. आपण चरित्र कथन नंतर करू. पण आज पुण्यतिथी असल्यामुळे थोडंसं पुण्यतिथीच्या भागाकडे वळतो. आजचं चिंतन 5 मिनिटात थांबवतो. पुन्हा नामदेवरायाच्या चरित्रावरती चिंतन आपण करणार आहोत. पण नामदेवरायांचं आयुष्य जगता 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 80 वर्षाचे नामदेवराय झाले. आता मधल्या काळातलं चरित्र मी नंतर सांगेल. 80 वर्षाचे नामदेवराय झाले आणि देवाला सांगितलं, देवा आता मात्र मला इथं थांबायचं नाही. देव म्हणतो, काय झालं नामदेवा? नामदेवाने सांगितलं, एकादशीला. कुठल्या एकादशीला? आषाढी एकादशीला. आषाढी शुद्ध एकादशी नामाविनवी विठ्ठलाशी. आता आज्ञा द्यावी व मजशी, समाधी विश्रांती लागी. आयुष्य कळसाशी आले, अभंगत्वा सिद्धीशी नेले. देवा आता आज्ञा द्या, मला माझा अवतार कार्य संपवायचं आहे. देव म्हणे, गळवळ नको करू, आता आषाढी एकादशी झाली, बघू पुढे. नाही नाही, पुढे वगैरे काही नाही, आताच सांग. मग देव म्हणे, ठीक आहे ना, थांब थोडा. नामदेवराय रुसले आणि गरुड पाराजवळ जाऊन बसले. रुसला अशी नामा उभा गरुड पारी, पितांबर धारी घालवी तू. अरे देव म्हणतो, नाम्या अरे का असा करतो? रुसला का रे? रुसू नको ना. आपल्या सुखाचा देईन मी, तुझं देईन वाटा. अरे मी माझं सुख तुला देतो. वैकुंठाला चलतो, चल वैकुंठाला चल माझ्यासोबत.
तुझी मी पूर्ण काळजी घेईल. आपुले निजपती तुझं बैसवीन, उभा मी राहीन मागे पुढे. अरे मी तुझ्या मागे पुढे उभा राहीन. माझी जागा तुला देतो ना, माझं पद तुला देतो, अजून काय पाहिजे. पितांबर छाया धरेन तुझं वरी, तुझं मी क्षणभरी नवी संभे. अरे तुला मी क्षणभर बाजूला टाकणार नाही, तू माझ्यावर सोड ना, मी तुला घेऊन जातो. नामा म्हणे ऐसे नाही माझे चित्ती, देवा मला हे नको मला. अरे वैकुंठाला नेतो ना तुला, मी सर्व काळजी घेतो. नामदेवराव म्हणतात नाही नाही नाही, मला नको ते. काय आहे तुझ्या त्या वैकुंठाला? अरे वैकुंठाला काय म्हणजे सर्व लोक वैकुंठ प्राप्तीसाठी माझी सेवा करतात, व्रत करतात, तप करतात, ध्यान करतात, तू म्हणतो वैकुंठाला? नाही नाही नाही, वैकुंठ वगैरे मला नको. वैकुंठाशी नको, वैकुंठाशी आम्हा नको धावू हरी. हा वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी. नामदेवराव म्हणतात देवा मला वैकुंठाला पाठवू नको. अरे मग काय करू? वास दे पंढरी सर्व काळ. आम्हाला इथंच पंढरपुरातच राहायचं आहे देवा, मला वैकुंठाला जायचं नाही. अरे वैकुंठाला नाही? हा नाही, काय आहे तिथे वैकुंठाला रे? वैकुंठ वैकुंठ करतो. वैकुंठ कोपट जुनाट झोपडी, नको आडी घालू आम्ही वैकुंठी जाऊन काय बा करावे. उगीच बैसावे मौन रूप. त्या वैकुंठाला जाऊन काय चुपचाप बसू का? असं मला नाही जमणार चुपचाप, मला तर नामचिंतन करायचं आहे. नामा म्हणे मज येतीच ओ देवा, वास सदाधी चरणा. मला तुझ्या चरणाजवळच थांबायचं आहे, चरणाजवळच राहील. ये लोकातून मला जायचं पण तुझ्या चरणाजवळ राहायचं. कारण वतनामूची मिराशी पंढरी, विठोबाच्या घरी नांदणूक. काय करू मग? काही नाही काही नाही, मला महाद्वारातच समाधी घ्यायची आहे. तुझ्या मंदिराच्या ज्या पायऱ्या आहेत, तुझ्या देवळाच्या ज्या पायऱ्या आहेत ना, त्या पायरीचं चिरे मला बनायचं आहे, ज्या पायरीवरून संत तुझ्या दर्शनासाठी जाईल. महाराज किती मोठा उदात्त विचार आहे. हो नामदेवराय म्हणतात, नामदेवरायांचाच अभंग आहे. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे. पायरी आहे आम्ही, तुझ्या पायरीचं दगड बनव आम्हाला महाराज. अरे बघा, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय देती, संत पाय हिरे देती वरी. संतांच्या चरणाचं रोज माझ्या समाधीला लागलं पाहिजे महाराज, अशी नामदेवरायांची इच्छा. किती उदात्त हेतू, किती मोठं जीवन आहे महाराज नामदेवरायांचं. मग नामदेवराय म्हणतात देवा मला इथे समाधी घ्यायची. त्याहीपेक्षा एक सांगू का तुम्हाला, नामदेवरायांनी तर समाधी घेतलीच पंढरपूरला, पण मला वाटते जगतातली अशी एक पुण्यतिथी असावी की सर्व परिवाराने एकाच दिवशी समाधी घेतली आणि ते सर्वच्या सर्व त्या पायऱ्या नामदेवरायांच्या परिवाराच्या. महाराज काय सांगावं. म्हणून नामदेवराय म्हणतात नामावने आम्ही पायरीचे चिरे. आम्ही, मी नाही, नामदेवराय स्वतःने आम्ही म्हणजे सर्व परिवार त्या पायरीला समाधी घेतली. महाराज एवढे मोठे नामदेव महाराज, एवढा मोठा त्यांचा अधिकार की देवाच्या हातचं ते जेवतात. देव त्यांना जीव घालतो आणि देव यांच्या हातचं जेवतो. एवढा मोठा अधिकार, खूप मोठा अधिकार आहे. नामदेवरायांचं चरित्र खूप मोठं आहे. आज पुण्यतिथीच्या निमित्तानं मी फक्त नैवेद्य हातीचा मूर्ती देवी हे सांगितलं आणि त्यांच्या समाधीची थोडी कथा सांगण्याचा प्रयत्न केला की नामदेवराय पायरीचे चिरे बनले. त्या ठिकाणी सर्व देव ब्राह्मण जमा झाले. महाराज म्हणतात वैष्णवांचा थाट पताकाचे भार. परिसा भागवतांनी वर्णन केलं. ते परिसा भागवत म्हणजे तिथले एक ब्राह्मण होते, नामदेवरायांचे शिष्य बनले महाराज. वैष्णवांचा भार पताका, वैष्णवांचा थाट पताकाचे भार करते जय जयकार नामघोष. पुष्पांचा वर्षा व विमानाचे दाटी नामघोष सृष्टी न समाई. ऋषी मुनी सर्व आले धन्य धन्य म्हणती नामयाशी. आणि मग धन्य दिवस सुखाचा वेदघोष विप्राचा. वैष्णवी नामाचा घोष केला. ब्राह्मणांनी वेद मंत्र सुरू केले, वैष्णवांनी विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष केला. तेथे पूजा नमस्कारे परसायाने केली, हृदय धरले चरण कमळे. आणि मग महाराज नामदेवरायांनी समाधी घेतली. नामदेवराच्या समाधीचं दुःख भगवंताला एवढं झालं म्हणतात की भगवंत वियोग नामयाचा नसा हे गोपाळा न जाय रावळा. देव मंदिरात रावळात जायला तयार नव्हता, अशी नामदेवरायांच्या समाधीनंतरची देवाची परिस्थिती आहे. एवढे नामदेवराय देवाचे भक्त होते महाराज. त्या नामदेवरायांनी आजच्या दिवशी म्हणजे आषाढ कृष्ण
त्रयोदशीला नामदेवरायांनी समाधी घेतली. संजीवन समाधी नामदेवरायाची आणि परिवाराची पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराच्या सर्वात पहिली पायरी आपण नामदेव पायरी म्हणतो, ती नामदेव महाराजांची समाधी आहे. अशा भक्त शिरोमणी आद्य संत क्रांतिकारक वारकरी संप्रदाय ज्यांनी संबंध भारतामध्ये पसरवला, सर्वत्र नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञान दीप लावू जगी, ज्ञानाचा दीप ज्यांनी तेवत ठेवला, असे नामदेवराय आणि त्यांच्याच पुण्यतिथी. त्यानिमित्तानं नामदेवरायांच्या चरणी मी व आपल्या संतांच्या अमृतवचने या चॅनलच्या तर्फे नामदेवरायांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. आणि आज थांबू. उद्या आपल्या सावता महाराजांची पुण्यतिथी आहे. वारकरी संप्रदायाचे महान संत सावता महाराज, त्यांची पुण्यतिथी आहे. मी जसं सांगून गेलो, आजपासून आपण संतांचं चरित्र चालू केलं. अनेक वारकरी संतांचं चरित्र आपण पुढे काही दिवस बघणार आहोत. उद्या आपण सावता महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा भजन करू. नामदेवरायांची पुण्यतिथी असल्यामुळं नैमित्तिक नामदेवरायांचं भजन करू. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.